नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सावनीला काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच सावनी इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. तिला काहीही सुचत नसतं. मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते. सावनीकडे पाहते, परंतु सावनीचं नक्की काय चाललंय हे मुक्तालाही कळत नाही. आता सावनी मनाशीच म्हणते की काय करू, काही करून मला काहीतरी करावंच लागेल. मी लकीशी बोलून बघू का, एकदा तरी आता लकीशी बोलावंच लागेल. खरं तर हा माझ्या हातचा शेवटचा चान्स आहे. कदाचित लकी ऐकलं तर ऐकूही शकेल. बघू ना किती असा मनापासून लग्नाला तयार झाला आहे. मी आताही त्याचं मन वळवू शकते असा विचार करत आता सावनीही लकीशी बोलायचं ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता मनाशीच म्हणते सागरला किती आनंद होईल की जेव्हा त्यांना कळेल की लकी आरतीसोबत लग्न करायला तयार आहे. एकदा काही बातमी सागरला कळाली की सागरला खरंच खूप बरं वाटेल. आता मुक्ताही सागरला हे सगळं काही सत्य सांगण्याचा विचार करत असते. आता तेवढ्यातच तिथे सई येते आणि मुक्ताला म्हणते, मुक्ताई माझा होमवर्क कंप्लीट झाला आहे. तर आता मुक्ताही सईचं कौतुक करते. तर सई म्हणते, मुक्ताई मला जरा मोबाईल देशील का. तर मुक्ता म्हणते, मोबाईल नाही का राजा, लहान मुलांनी मोबाईल नसतो घ्यायचा. तर सई म्हणते, हो मुक्ताई, पण मला फक्त कामासाठीच मोबाईल हवा आहे. पप्पाचं अभिनंदन करण्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे आणि त्यासाठीच मला मोबाईल हवा आहे, आयडिया सर्च करण्यासाठी. तर मुक्ता म्हणते, हो राजा देते. असं म्हणत आता मुक्ता तिला मोबाईल देते. आता सई मोबाईल घेऊन जात असते, परंतु त्याचवेळी आशयचा फोन आलेला असतो. आता सई धावतच मुक्ताकडे येते आणि म्हणते, मुक्ताई आशय काकाचा फोन आला आहे. तर मुक्ता म्हणते, अरे बापरे, परंतु आता तर माझ्या हातांना पीठ लागलं आहे. तू एक काम कर ना, आशू काकाला सांग आई नंतर फोन करेल. तर आता सई आशयचा फोन उचलते आणि म्हणते, आशय काका मुक्ताई तुम्हाला नंतर फोन करेल, आता मुक्ताईच्या हाताला पीठ लागलं आहे. असं म्हणत आता सई फोन कट करते आणि त्यानंतर सई मुक्ताला म्हणते, मुक्ताई तुझ्या फ्रेंडचं नाव आणि माझ्या फ्रेंडचं नाव अगदी सारखंच आहे. तर मुक्ताही सईला म्हणते, सई माऊ तुझ्या फ्रेंडचं नाव आशय आहे हे तू मला कधी सांगितलंच नाहीस. तर आता सई म्हणते, नाही ग मुक्ताई, माझ्या फ्रेंडचं नाव आशय नाही, तर ती माझ्या क्लासमध्ये गर्ल आहे ना आशिता नावाची, मग मी तिला आशूच बोलते आणि तू सुद्धा आशय काकाला आशूच बोलतेस. सो आशू फॉर आशय अँड आशू फॉर आशिता. तर मुक्ता म्हणते, वा खूप छान डोकं चालवलंयस तुझं, जा आता जाऊन तुझ्या आयडिया शोधून घे. तर आता सई मोबाईल घेऊन येते. तर इकडे सावनीच्या डोक्यात मात्र वेगळाच किडा चालू असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, खूप छान कल्पना आहे. समजा आता मी मुक्ताच्या मोबाईलमध्ये आशयचं नाव आशिता या नावाने सेव्ह केलं तर. समजा सागरच्या समोर आशूचा फोन आला आणि तिथे आशिता असं नाव दिसलं, तर सागरच्या लगेच लक्षात येईल की हा तर आशूचा फोन आहे. मग मुक्ताने असं नाव का सेव्ह केलं असावं, कदाचित मला फसवण्यासाठी. म्हणजे सागरच्या मनात पुन्हा एकदा मुक्ताविषयी गैरसमज निर्माण होईल आणि सागरचा मुक्तावर असणारा विश्वास कायमचा उडेल. आता काही करून मला आशूच्या जागी आशिता हे नाव सेव्ह करायलाच हवं आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सई मुक्ताच्या मोबाईलवर आयडिया सर्च करत असते. आता त्याच संधीचा फायदा घेत सावनी ही सईकडे येते आणि म्हणते, सई बेटा माझं एक काम करशील का, सावनी मम्माला ना एक पेन हवा आहे, मग तुझ्या सावनी मम्माला तू एक पेन आणून देशील का. आता सई होकार देते आणि मुक्ताचा मोबाईल तिथेच ठेवते आणि ती पेन आणण्यासाठी निघून जाते. आता त्याच वेळी मुक्ताचाही दुर्लक्ष झालेलं असतो. आता मुक्ताचं लक्ष नाही, घरातील कोणीही तिथे नाहीत. या संधीचा फायदा घेत सावनीने मुक्ताच्या मोबाईलमध्ये आशूचं नाव आशिता असं सेव्ह केलेलं असतं, परंतु हे कोणाला काहीच माहीत नसतं. सई पेन घेऊन येण्या अगोदरच सावनीने ते नाव चेंज करून ठेवलेलं असतं. आता सावनी सईकडून पेन घेते आणि तिथून निघून जाते. तर इंद्राताई मुक्ताला आवाज देत म्हणतात, मुक्ता अगं सागराचा फोन आला होता, तो म्हणाला की आज रात्री त्याला मीटिंगला बाहेर जायचं आहे, त्यामुळे तो घरी जेवायला येणार नाही, तू त्याचं जेवण बनवू नकोस. असं म्हणत इंद्राताई तिथून निघून जातात. आता मुक्ताला थोडं वाईट वाटतं. मुक्ताही तो राग पिठावर काढत असते आणि म्हणू लागते, काय चाललंय नक्की, सागर माझ्यावर चिडले आहेत म्हणून घरी जेवायला येत नाहीयेत की नक्की लकी आणि आरतीच्या टेन्शनमुळे. नक्की काय चालू आहे मला काहीच समजत नाही. मला जसं वाटतं तसंच असेल ना, त्यांना लकी आणि आरतीचं टेन्शन असेल ना, माझ्यावर चिडले तर नसतील ना सागर.
परंतु जर असं असेल तर ज्यावेळी लकी आणि आरती लग्न करायला तयार आहेत हे ज्यावेळी सागरला कळेल तेव्हा मात्र त्यांना आनंदच होईल असा विचार करत आता मुक्ता ही सईला म्हणते, माऊ जरा मला मोबाईल देतेस का, जरा महत्त्वाचं काम आहे. तर सई लगेच मुक्ताला मोबाईल देते. तर आता मुक्ता ही सागरला फोन करण्याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सागर उशिरा घरी आलेला असतो. सागर खूप दमून आलेला असतो म्हणून शांत बसलेला असतो. परंतु त्याचवेळी मुक्ताचा फोन आलेला असतो, पण सागर त्या फोनकडे दुर्लक्ष करतो. परंतु पुन्हा एकदा मुक्ताचा फोन येतो आणि म्हणूनच सागर मुक्ताचा फोन घेण्यासाठी जातो. आता ज्यावेळी सागर मुक्ताचा फोन घेतो तेव्हा मात्र आशिता असं नाव असतं आणि सागरला वाटत असतं की कदाचित मुक्ताची मैत्रीण असू शकते आणि म्हणूनच सागर फोन उचलतो. परंतु ज्यावेळी आशूचा आवाज त्याने ऐकलेला असतो तेव्हा मात्र सागरला धक्काच बसतो. आता सागर मनाशीच म्हणतो, हे काय आहे, म्हणजे मुक्ताने आशेचं नाव आशिता असं सेव्ह केलं आहे. नक्की काय चालू आहे, कारण सावनीने सुद्धा या अगोदर असंच हर्षवर्धनचं नाव हर्षिता या नावाने सेव्ह केलं होतं. आता सागरला त्याचे जुने दिवस आठवू लागतात. एके दिवशी सागरने ज्यावेळी सावनीचा फोन पाहिलेला असतो त्यावेळी सावनीला हर्षिता म्हणून फोन आलेला असतो. परंतु ज्यावेळी सागर फोन रिसीव्ह करतो तेव्हा सागरला समजतं की हा हर्षवर्धनचा फोन आहे आणि हर्षवर्धनचं सावनीसाठी ते प्रेमाचं बोलणं ऐकून सागरलाही धक्काच बसलेला असतो. आता सागरला वाटत असतं की त्याच गोष्टीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होत आहे. आता सागर मुक्ताचा मोबाईल तिथेच ठेवतो आणि रागानेच बाहेर येतो. आता सागरचा खूप संताप होत असतो. सागर खूप रागराग करत असतो. सगळ्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्ता फेकत असतो. आता हे सगळं काही दृश्य सावनीने पाहिलेलं असतं. आता हे सगळं काही पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सावनी एकटीच हसू लागते. आता याच संधीचा फायदा घेत सावनी ही सागरकडे येते आणि सागरला म्हणते, सागर अरे काय झालंय, तुला कशाचा त्रास होतोय का, सागर तुला बरं वाटत नाहीये का, अरे बघ ना तुझा चेहरा कसा झाला आहे, सागर अरे बोल ना. परंतु सागर काहीच बोलत नाही. आता सावनी ही सागरला म्हणते, सागर अरे मी आत्ताच एक वर्कशॉप अटेंड केलं फेस रिडिंगचं आणि तुझा चेहरा पाहून मला तरी असं वाटत आहे की तुझी पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे. आता मात्र सागर धक्क्यानेच सावनीकडे पाहतो. सागरला सावनीच्या या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तो रागाने सावनीकडे पाहतो आणि रागानेच तिथून निघून जातो. सावनी हसतच म्हणते, सावनी आणि वर्कशॉप अटेंड करणार, फेस रिडिंग शक्यच नाही. परंतु सागर तुझ्या तोंडाला फेस मात्र नक्कीच आणणार. आत्तापर्यंत तुम्ही मला खूप त्रास दिलात, परंतु आत्ता तुमची वेळ आली आहे. आय एम शुअर नक्कीच त्या आशूचा फोन आला असणार आणि सागरने तो मोबाईल पाहिला असेल आणि त्यावर नाव आशिता असं दिसलं असेल आणि म्हणूनच तर सागरची ही अवस्था झाली असणार. कारण सागरला आठवलं असेल की आपल्या आयुष्यात या अगोदरही असंच घडून गेलं आहे आणि म्हणूनच सागरला त्याचा पास्ट आठवला असेल आणि आज माझ्या जागी त्यांनी मुक्ताला ठेवून पाहिलं असेल. एक्झॅक्टली मला अगदी हेच हवं होतं. त्या आरतीला लग्नाला कन्व्हिन्स करून मुक्ताला वाटलं असेल की ती एक बाजी जिंकली आहे. परंतु स्वतःच्याच नवऱ्याच्या इनसिक्युरिटीसमोर मुक्ता कधीही जिंकू शकत नाही असं म्हणत सावनी मनातून खूप खुश झालेली असते. सावनी पुढे म्हणू लागते, सागरच्या मनावर मी असे काही आघात केले आहेत ना की जे घाव कधीही भरून निघणार नाहीत आणि ते घाव कधीही भरून निघू नयेत यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर आता उशिरा घरी आलेला असतो आणि सागरला या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. सागर मनाशीच म्हणतो, मुक्ता आता तर माझ्याशी खूप खोटं बोलायला लागले आहेत, सरळ सरळ मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही मुक्ता, मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आता सागर तिथे असलेला जग घेतो आणि पाणी पिऊ लागतो. त्यामुळे सगळं पाणी अंगावर सांडतं. परंतु त्याचवेळी तिथे मुक्ता येते आणि सागरला म्हणते, सागर अहो हे काय करताय लहान मुलांसारखं, अहो बघा ना पूर्ण शर्ट भिजला आहे, थांबा सागर मी तुम्हाला मदत करू का, असं म्हणत आता मुक्ताही सागरला मदत करण्यासाठी पुढे जाते. परंतु सागर मुक्ताचा हात बाजूला करतो आणि म्हणतो, बाजूला व्हा, मला तुमच्या मदतीची गरज नाही, असं म्हणत रागराग करत आता सागरा रूममध्ये येतो. तर आता मुक्ताही सागरच्या मागे मागे येते. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर अहो एवढ्या लहान मुलांसारखे का चिडताय, अहो तुम्हाला एवढं पाणी पिताना सुद्धा नीट पिता येत नाही का, कधी कधी असं वाटतं की लहान मुलांना ज्या गोष्टी येतात त्या सागर तुम्हाला जमतच नाही. अहो सई बघा ना, ती तरी अगदी स्वतःची नीट काळजी घेत असते, परंतु तुम्ही आता पाणी पिताना पूर्ण शर्ट भिजवलं आहे, तुम्ही अगोदर शर्ट चेंज करून घ्या बरं, असं म्हणत आता मुक्ताही सागरला कपडे देत असते. परंतु सागर कपडे चेंज करायला जात नसतो. आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर अहो वेड्यासारखं वागू नका, असे जर ओले राहिला तर तुम्हाला सर्दी होईल. तही सागरच्या काळजीपोटी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. परंतु सागरच्या मनात मात्र गैरसमज निर्माण झालेला असतो. आता सागरा मुक्ताला म्हणतो, हो आहे मी वेडा मूर्ख, तुम्हाला अशी माणसं आवडतच नसतील ना,
तुम्हाला तर गोड, तुम्हाला हसवणारी आणि पाणीपुरी खाणारी अशीच माणसं आवडत असतील. आता मात्र मुक्ताला सागरच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नसतो आणि म्हणूनच मुक्ता ही सागरला म्हणते, सागर तुम्ही हे काय बोलत आहात? गोड, पाणीपुरी खाणारी माणसं. सागर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे आणि तुम्ही भानावर आहात ना? सागर म्हणतो की हो, मी चांगलाच भानावर आहे. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु त्याच वेळी मुक्ताचा फोन येतो. तर सागरला मुक्ताला म्हणतो, माझ्याशी बोलणं एवढं महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे? तुमचा फोन. तो अगोदर घ्या असं म्हणत आता सागर कपडे चेंज करण्यासाठी निघून जातो. आता मुक्ता ही फोन पाहते तर आशिता नावसतं. आता मुक्ता विचार करू लागते, आशिता ही का माझ्या फोनवर फोन करत आहे? कदाचित सईने नंबर दिला असेल का? असा विचार करत आता मुक्ता ही फोन उचलते. परंतु ज्यावेळी आशूचा आवाज ऐकते तेव्हा मात्र मुक्ताला आश्चर्यच वाटतं. मुक्ता विचारते, काय आशू? तर आता आशय म्हणतो की हो, मी आशूच बोलत आहे. मुक्ता म्हणते की हो, मी आवाजावरून ओळखला आहे, परंतु मलाच कळत नाही आहे की तुझा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आशिता या नावाने सेव्ह कसा झाला आहे. कारण सई तर म्हणत होती की तिची फ्रेंड आहे आशिता आणि आता तर पाहिलं तर तुझं नाव आहे. मला तर काहीच कळत नाही. तर आशू मुक्ताला म्हणतो, मुक्ता आपण या विषयावर नंतर बोलू, परंतु आता मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज तू बोलण्यासाठी येशील का? तर मुक्ता ही आशूला म्हणते, आत्ता? तर आशू म्हणतो की हो, आत्ता मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे, प्लीज तू बोलण्यासाठी ये. मुक्ता म्हणते, नाही रे बाबा, आता तर शक्य नाही. आशू तू वेडा झालायस का? एवढ्या उशिरा मी नाही येणार तुझ्याशी बोलण्यासाठी. तर आशू म्हणतो, प्लीज मुक्ता, अगं महत्त्वाचं आहे म्हणूनच तर मी तुला बोलण्यासाठी बोलवत आहे ना. अगं नाहीतर मी तुला बोलावलंही नसतं. मुक्ता प्लीज, मला माहीत आहे की एवढ्या रात्री येणं चुकीचं आहे, परंतु तुला यावंच लागेल कारण खूप महत्त्वाचं आहे. तर मुक्ता ही आशूला म्हणते, परंतु आशू नाही जमणार. तर आशू म्हणतो, मुक्ता मी तुला म्हणालो आहे ना की फक्त 2 मिनिटाचं काम आहे, तुझा मी जास्त वेळ घेणार नाही, त्यामुळे प्लीज बिल्डिंगच्या खाली बोलण्यासाठी येशील का? तर आता मात्र मुक्ता होकार देते आणि मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे मी येते. परंतु आता मुक्ताला काय करावं काहीच कळत नसतं कारण सागरच्या बोलण्याचा मुक्ता विचार करू लागते. आता सागर ज्यावेळी रूममध्ये येतो त्यावेळी मात्र मुक्ता रूममध्ये नसते. तर त्यानंतर आता सागरला मिहीरचा फोन येतो. तर सागर म्हणतो, बोल मिहीर, काय झालं आहे? तर मिहीर थोडा घाबरलेला असतो. तो सागरला विचारतो, दादूस उद्याच्या अवॉर्ड फंक्शनची तयारी करत आहेस का? तर आता सागर म्हणतो, मिहीर अरे हे काय विचारणं झालं का? नक्की तुला काय बोलायचं आहे? तर मिहीर म्हणतो, दादूस मला खूप सांगताना वाईट वाटत आहे, परंतु दादूस प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर सागर विचारतो, मिहीर अरे नक्की काय झालं आहे ते सरळ सरळ सांगशील का? तर मिहीर म्हणतो की हो दादूस, अरे लकीने जो काही घोळ घालून ठेवला आहे, त्याने जे काही प्रॉब्लेम निर्माण केले आहेत त्यामुळे आपल्या रेप्युटेशनला खूप मोठा धक्का लागला आहे. मला असं वाटत आहे की उद्याचा जो अवॉर्ड आहे तो दुसऱ्याला कोणाला तरी देण्याचा विचार चालू आहे. आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो. सागर विचारतो, असं कसं शक्य आहे? तर मिहीर म्हणतो की हो दादूस, कारण लकीने जे काही केलं आहे त्याची चर्चा आपल्या संपूर्ण बिझनेस डिपार्टमेंटमध्ये पसरली आहे आणि त्याचमुळे कदाचित त्यांच्या निर्णयामध्ये बदल होऊ शकतो. आता मात्र सागरला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मिहीर म्हणतो, परंतु दादूस तू काळजी करू नकोस. सागर म्हणतो, देत, नसेल मिळायचा तर नको मिळू देत, मला काही फरक पडत नाही. आता हे ऐकल्यानंतर मिहीर म्हणतो, दादूस तू असं कसं बोलू शकतोस? अरे हा अवॉर्ड तुला मिळण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस. तुझ्यासाठी तुझा हा अवॉर्ड खूप महत्त्वाचा आहे. अरे तुझी ती मेहनत मी स्वतः पाहिली आहे आणि आज असं कसं तू बोलू शकतोस? मीरा सागरशी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु सागरचा लक्ष मात्र दुसऱ्याच विचारात असतो. आता सागरच्या डोक्यात सतत एकच विचार चालू असतो, तो म्हणजे आशय आणि मुक्ताविषयी. आता सागरला सर्व काही आठवू लागतं. आशयचं आणि मुक्ताचं भेटणं, त्यानंतर त्यांचं शॉपिंगला जाणं, हे सर्व क्षण सागरच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. आशयसोबत असताना मुक्ताच्या चेहऱ्यावरील आनंद सागरला आठवत असतो. हे सगळं काही आठवत असताना सागर त्यामध्येच अस्वस्थ झालेला असतो. तर आता मिहीर विचारतो, दादू सारे काय झाले, बोल ना. परंतु सागर काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्त ही आशयला भेटण्यासाठी आलेली असते आणि ती म्हणू लागते, आशू अरे काय झालंय, तू असं अर्जंट मला भेटायला बोलवलं आहेस, तुला नक्की काय बोलायचं आहे? तर आशू मुक्ताला म्हणतो, अगोदर तोंड उघड बघू, आकर बघू. तर आता मुक्ता म्हणते, काय? तर आशू म्हणतो की हो, मी तुला म्हणालो ना की अगोदर आकर. तर आता मुक्ता म्हणते, ठीक आहे. आता आशू मुक्ताला तिच्या आवडीचा चॉकलेट खाऊ घालतो. तर मुक्ता ही आशयला विचारते, आशू हे कशासाठी? तर आशू हा मुक्ताला म्हणतो, मुक्ता अगं बातमीच एवढी आनंदाची आहे, मग तोंड गोड नको का व्हायला? आता मात्र मुक्ताला काहीच कळत नसतं. आता मुक्ता ही आशयला विचारते, आशू नक्की तू कशाबद्दल बोलत आहेस? तर आशू म्हणतो, मुक्ता आपल्याला ज्या गोष्टीबद्दल भीती होती, आपल्याला जे वाटत होतं की जे असं घडू नये, आता ते तसं काहीही घडणार नाही. तर मुक्ता विचारते, म्हणजे?
तर आता आशू म्हणतो आपल्याला वाटत होतं की उद्याचा अवॉर्ड सागरला मिळणार नाही, परंतु मुक्ता तू आता काळजी करू नकोस, कारण उद्याचा अवॉर्ड हा सागरलाच मिळणार आहे, हे फायनल झालं आहे. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर आता मुक्ता ही आशूला म्हणते, आशू मग एवढी चांगली आनंदाची बातमी तू मला फोनवरच का नाही दिलीस? तर आता आशू म्हणतो नाही नाही, असं कसं? अगं ज्यावेळी ही बातमी प्रत्यक्षात मी तुला सांगेन आणि त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर असणारा आनंद मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा होता, आणि म्हणूनच तर ही बातमी मी तुला फोनवर सांगितली नाही. परंतु हे सगळं काही मुक्ता तुझ्यामुळेच शक्य झालं आहे. आरतीने तुझ्या सांगण्यावरून केस मागे घेतली आणि म्हणूनच सागरच्या रेप्युटेशनला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही. आता आशूचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. तर आता आशू मुक्ताला म्हणतो, तू आरतीचा विचार केलास आणि देवाने तुझा विचार केला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर काहीच बोलत नाही आणि म्हणूनच मिहिरा सागरला म्हणतो, दादूस अरे बोल ना. परंतु सागर काहीच बोलत नसतो आणि म्हणूनच मिहिरा सागरला म्हणतो, दादूस तू असा खचून जाऊ नकोस, आपण नक्कीच काहीतरी प्रयत्न करू. दादूस अरे बोल ना. दादूस काहीच बोलत नसल्यामुळे मिहीर म्हणतो, दादूस अरे काय झालंय, तू काहीच का बोलत नाहीयेस? तर सागर मिहीरला म्हणतो, मिहीर असं वाटत आहे की काहीच नको, कुठेतरी दूर निघून जावं. तर आता मिहीर विचारतो, दादूस अरे तू हे काय बोलत आहेस? आता सागर भानावर येतो आणि म्हणतो, मिहीर अरे मला तुला हे विचारायचं होतं की माझा एक मित्र आहे ना, त्याला एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणूनच तर तो मला विचारत होता की काय करावं. तर आता मिहीर म्हणू लागतो, दादूस अरे तुझा मित्र तर मीच आहे ना. तर आता सागर म्हणतो, अरे हो रे, परंतु अजून एक मित्र आहे ना, त्याच्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे आणि त्याबद्दलच तो मला विचारत होता आणि मी तोच विचार करत होतो. तर आता सागर मिहीरला म्हणतो, अरे त्याला असं वाटत आहे की त्याची बायको त्याच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता त्याला काय करावं काहीच कळत नाही. तर मिहीर म्हणतो, दादूस एवढंच ना, मग त्याला म्हणावं की बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. खरं तर एकमेकांशी संवाद साधला तर सगळं काही नीट होतं आणि म्हणूनच त्याला म्हणावं की अगदी मन मोकळेपणाने तू तुझ्या बायकोशी बोल, म्हणजे सगळं काही नीट होईल. तर आता सागर म्हणतो, खरंच? तर आता मिहीर म्हणतो की दादूस अरे तुला आठवतंय ना की सावनीमध्ये आणि तुझ्यामध्ये वाद कधी निर्माण व्हायचे? तुमच्यामध्ये दुरावा कशामुळे आला? कारण सावनीमध्ये आणि तुझ्यामध्ये कधीही संवाद नव्हतं, कधीही तुमच्यामध्ये कम्युनिकेशन नव्हतं आणि त्यामुळेच सावनी तुला कधीही ओळखू शकली नाही. जर ती तुझ्याशी बोलली असती, तिने तुझ्याशी संवाद साधला असता, कम्युनिकेशन केलं असतं, तर तिलाही कळालं असतं की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे. परंतु नाही, सावनीने हे कधी केलंच नाही आणि म्हणूनच आज ही वेळ आली आहे. परंतु दादूस मुक्तावहिनी आणि तू जेव्हा भेटला होता त्यावेळी तुमच्यामध्ये किती वाद होत होते, परंतु हेच वाद नंतर संवादामध्ये रूपांतर झालं. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्यात आणि कायमच एकमेकांचा विचार केला. छोट्या छोट्या गोष्टीत जे काही प्रॉब्लेम निर्माण झालेत ते सर्व प्रॉब्लेम तुम्ही दोघांनी एकत्र मिळून सॉल्व्ह केले आहेत आणि म्हणूनच तुमच्यामध्ये आज हे नातं निर्माण झालं आहे. तुमच्या दोघांमध्ये संवाद आहे आणि म्हणूनच सगळं काही नीट आहे. जगातील कुठलाही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा मुक्तावहिनी आणि तू एकत्र असाल तर ते पूर्णपणे सॉल्व्ह करू शकतात याची सगळ्यांनाच खात्री आहे. कारण तुम्हा दोघांमध्ये कायमच संवाद असतो, कायमच एकमेकांच्या मनातील भावना तुम्ही एकमेकांसमोर व्यक्त करत असता आणि म्हणूनच असं मला वाटत आहे की तू तुझ्या मित्राला सांगावं की त्याने त्याच्या बायकोसोबत संवाद साधावा, कम्युनिकेशन करावं, म्हणजे सगळं काही नीट होईल. सागर म्हणतो की ठीक आहे मी करतो. तर आता मिहीर विचारतो काय? तर सागर म्हणतो, अरे हेच की मी माझ्या मित्राला सांगतो की त्याला संवाद साधायला, म्हणजे सगळं काही ठीक होईलच ना. तर मिहीर म्हणतो की हो. तर त्यानंतर सागर म्हणतो, आणि मिहीर तू त्या अवॉर्डचं टेन्शन घेऊ नकोस, अरे तो अवॉर्ड मलाच मिळणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मिहीर म्हणतो, दादूस आता तुझ्या बोलण्यामुळे मला थोडा आधार वाटत आहे. तर सागर म्हणतो, खरं तर मिहीर तुझ्या बोलण्यामुळे मला आधार वाटत आहे, म्हणजे माझ्या मित्राला मी सांगू शकेन ना. असं म्हणत आता सागर फोन ठेवतो. तर त्यानंतर सागर मनाशीच म्हणतो की मिहीर म्हणत आहे ते अगदी योग्य आहे, संवाद खूप महत्त्वाचा आहे. मी जर असं अबोला धरलं तर मला काहीच कळणार नाही, त्यासाठी मला मुक्ताशी बोलावंच लागेल. मुक्ताला विचारावं लागेल की आशूचं नाव आशिता या नावाने तिने का सेव्ह केलं आहे आणि म्हणूनच सागर आता मुक्ताशी बोलायचं ठरवतो. तर दुसरीकडे आता आशू मुक्ताचं कौतुक करतो आणि म्हणतो, मुक्ता हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालं आहे. तू अगदी जशी होतीस तशीच आहेस. पहिलाही तू जगाचा विचार करायचीस आणि आजही तसाच विचार करतेस आणि तुझ्या या भावना मला कायमच आवडतात आणि म्हणूनच तुझा हा हसरा चेहरा मला माझ्या मनात साठवून ठेवायचा आहे. तर आता मुक्ता ही आशूचं बोलणं ऐकून आशूला म्हणते, आशू
असं म्हणत आता मुक्ता ही आशूला मिठी मारते, परंतु त्या क्षणी सागरा तिथे आलेला असतो. आता हे सर्व दृश्य सागरने पाहिलेलं असतं. तेव्हा मात्र सागरला खूप वाईट वाटतं. सागरच्या डोळ्यातून अश्रू येतात. खरं तर सागरचा हा सगळा काही गैरसमज झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागरच्या मनामध्ये मुक्ताविषयी गैरसमज निर्माण झालेला असतो. तो खूप रडत असतो. आता याच संधीचा फायदा घेत सावनी ही सागरला म्हणते, सागर, तुझा तर मुक्ताच्या प्रेमावर विश्वास होता, मग काय झालं? आता तर तिचाही पाय घसरला. म्हणजे परत तू एकटा, म्हणजे परत तू सिंगलच राहणार आहेस का सागर? आता मुक्ताचं हे वागणं आणि सावनीचं ते बोलणं यामुळे सागरला खूप त्रास होत असतो. आता सागर सावनीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे सागर अवॉर्ड घेऊन ज्यावेळी घरी येतो त्यावेळी सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. तर सागर सर्वांसमोरच म्हणतो की हे अवॉर्डचं श्रेय नक्की मी कोणाला देऊ, कारण जी माझ्या आयुष्यात आहे तर तिला तर माझ्यासाठी वेळच नाही, ती तर मस्त शॉपिंगमध्ये बिझी आहे. असं म्हणत आता सागर मुक्ता आणि आशयकडे पाहू लागतो. परंतु आता या सगळ्याचा मुक्ताला धक्काच बसतो. आता सागर अवॉर्ड कोणाच्याही हातात न देता तिथेच ठेवून निघून जातो. आता मुक्ता ही सागरच्या मागे मागे जात असते. तर आता सावनी ही मुक्ताला म्हणते, काय झालं? हल्ली बरंच काही हातातून निष्ठच चाललं आहे. आता सावनीचे हे शब्द ऐकल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. आता या सगळ्यातून मुक्ता कशाप्रकारे मार्ग काढेल, सागरला कशाप्रकारे समजावेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.